मुंबईमध्ये इंधनाचा पुरेपूर साठा उपलब्ध आहे। मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीची कमतरता भासणार नाही। त्यामुळे मुंबईकरांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं। महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे दादा भुसे ही पत्रकार परिषद घेणार आहेत। राम मंदिराच्या उद्घाटनावेळी कशा प्रकारे कार्यक्रम घेण्यात येतील याबाबत माहिती दिली जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या युवा सेनेच्या नेत्यांशी चर्चा केली। राज्यातील संघटना वाढवण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी युवा नेत्यांना दिले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्रता प्रकरणातली गुरुवारी आता सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। सुनावणी घेणार आहेत। 31 जानेवारीपर्यंत ही सुनावणी पूर्ण करण्याचं मोठं आव्हान आहे। तर शिवसेना आमदार पात्रता निकाला आधीच राष्ट्रवादीची सुनावणी सुरू होती। लोकसभा निवडणुकीआधी भाजपनं आयारामांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय। भाजपमध्ये कोणाला प्रवेश करायचा असेल तर त्याचा निर्णय हा निवड समिती करणार आहे। दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांची चाचपणी ही निवड समिती करेल आणि त्यानंतरच पक्षप्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय होईल। केंद्रीय भाजप मुख्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमासाठी दावोसला जाणार आहेत। 15 ते 18 जानेवारी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा 4 दिवसांचा दौरा असेल। त्यामुळे अयोध्या दौऱ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वित्झर्लंडमधल्या दावोसला जातील। हजारो कोटींची परकीय गुंतवणूक राज्यामध्ये आणण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी ठेवलं आहे।